घरातील आणि मनातील अनावश्यक पसारा वेळच्या वेळी बाजूला काढला तर आयुष्य जगणं सोपं होतं. हाय, हॅलो, नमस्कार आणि जय गजानन. मैत्रिणींनो, मी सुषमा. माझे जीवन माझी जबाबदारी या माझ्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. आज बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल, मी आज मुलांच्या शाळा सुरू होण्याअगोदर त्यांचा कपाट आवरायला घेतलेला आहे आणि त्याचबरोबर थोडंसं तुमच्यासोबत घर आणि मन आवरण्याबद्दल थोड्याशा गप्पा मारणार आहे. गृहिणीचं आयुष्य बाहेरून खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात गृहिणी सकाळपासून रात्रीपर्यंत सतत काम करत असते. सुट्टी नाही, पगार नाही आणि अनेकदा कौतुकही नाही, तरी सुद्धा ती हसतमुखाने सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असते. अशा वेळी घरासोबत मनाची काळजी घेणंही खूप आवश्यक आहे. आपण जेव्हा घर आवरतो तेव्हा फक्त धूळ साफ करत नसतो, आपण शिस्त निर्माण करत असतो. प्रत्येक वस्तूची जागा ठरवत असतो, अनावश्यक वस्तू बाजूला काढत असतो. काही वेळा कपाट उघडलं की कितीतरी वस्तू दिसतात ज्या आपण वर्षानुवर्ष वापरत नाही, पण तरीही ते आपण जपून ठेवतो. अगदी तसंच आपल्या मनातही अनेक जुन्या गोष्टी आपण साठवून ठेवतो. कुणी काही बोललं असेल, कुणी आपलं मन दुखावलं असेल, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नसेल, अशा अनेक गोष्टी आपण मनात साठवून ठेवतो. दिवस जातात, महिने जातात, कधी कधी वर्ष सुद्धा जातात, पण त्या गोष्टी आपण विसरत नाही. त्यामुळे मन जड होतं. म्हणून जसं घरातील निरुपयोगी वस्तू काढून टाकतो, तसंच मनातील निरुपयोगी विचार सोडून द्यायला शिकायला हवं. मी स्वतः काही छोट्या सवयी लावल्या आहेत. हे सगळं मी तुमच्यासारखीच गृहिणी आहे. माझ्याही आयुष्यात चढ उतार येतात. सगळं सांभाळताना कधी कधी स्वतःला वेळ मिळत नाही. पण एक गोष्ट मला हळूहळू समजली, जेव्हा घर नीटनेटकं असतं आणि मन शांत असतं, तेव्हा कितीही मोठी जबाबदारी सहज पाडल्या जाते. मी स्वतः काही छोट्या सवयी लावल्या. सकाळी लवकर उठणं, देवाचं नामस्मरण करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याकडे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानणं. दिवसभरात स्वतःसाठी काही मिनिटं काढणं, कधी पुस्तक वाचणं, कधी शांत बसणं, कधी फक्त चहा घेऊन स्वतःसोबत वेळ घालवणं. या छोट्या गोष्टीमुळे मनाला खूप आधार मिळतो. आजकाल सोशल मीडियावर आपण इतरांचं आयुष्य बघतो, त्यांचं घर, त्यांचे कपडे, त्यांची जीवनशैली आणि मग स्वतःची तुलना करायला लागतो. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं वेगळं असतं. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आनंदी राहायला शिका, कारण समाधान हेच खऱ्या आनंदाचं रहस्य आहे. मैत्रिणींनो, तुमच्यासोबत गप्पा मारत मी माझ्या मुलांच्या पुस्तकांचं कपाट आवरलं, अनावश्यक वस्तू बाजूला काढल्या आणि माझं मन सुद्धा तुमच्यासोबत बोलून शांत झालं. चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.